Hello friends, today's lecture is based on the principles involved in the mechanical tissues. Just a minute. Okay. In previous lecture we already covered one principle, that is the inflexibility. Now today's lecture we will going to see the principle incompressibility, then inextensibility and sharing the stress. Now first point, incompressibility principle. What is the meaning of incompressibility? Its definition is that ability to withstand the head load. हेड लोड काय करतं तर ते ॲब्सॉर्ब करून घेतं. ॲबिलिटी टू विथस्टँड द हेड लोड. आता याचा मराठीमध्ये अर्थ कसा घ्यायचा? त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक आंब्याचं झाड आहे, 50-60 वर्ष जुनं आहे. त्याला कितीतरी मोठ्या मोठ्या ब्रँचेस आहेत, म्हणजे फांद्या आहेत. त्या फांद्यांना परत आणखीन सब ब्रँचेस आहेत, उपफांद्या आहेत. ते मेन ब्रँचेसचं वजन कितीतरी आहे. त्याला असणाऱ्या सब ब्रँचेस, परत त्याला असणाऱ्या सब ब्रँचेस, ह्या सगळ्यांचं वजन कितीतरी आहे. त्यानंतर सोबत त्याला लीव्ज आहेत, फ्रूट्स आहेत. ह्या सगळ्यांचं वजन जर आपण पाहिलं तर कितीतरी टनामध्ये ह्याचं वजन जाईल, बरोबर आहे? कितीतरी टनामध्ये ह्याच्या झाडाच्या फांद्यांचं वजन जाईल, त्याच्या फळांचं वजन जाईल, पानांचं वजन जाईल. आणि हे सगळ्याचं ओझं ह्याला आपण काय कन्सिडर करायचं? हेड लोड. ह्याला काय कन्सिडर करायचं? हेड लोड. आणि ते एवढं सगळं ओझं घेऊन झाड आहे अगदी दिमाखात उभं असतं. ह्या सगळ्या हेड लोडचं वजन ह्या स्टेमवर कधीसुद्धा येत नाही. आपण असं कधी तर पाहिलं आहे का? झाड मोठं झालं, एक 5-25 वर्षाचं झालं, त्याला भरपूर फांद्या आल्या, भरपूर लीव्ज आले, भरपूर फळं लागलं. ह्या झाडाचं ह्या सगळ्याचं ओझं त्या स्टेमला सहन झालं नाही आणि स्टेम अचानक असं कॉम्प्रेस झालं, दबलं गेलं आणि ते झाड तुटून गेलं. असं कधी तर झालं का हो? कधीही होत नाही. कशामुळं होत नाही? बिकॉज द मेकॅनिकल टिश्यूज इन्व्हॉल्वड इन देम. द प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्वड इन द मेकॅनिकल टिश्यूज. त्या स्टेममध्ये असणारे मेकॅनिकल टिश्यूज असं कधीही होऊ देत नाहीत. त्या स्टेमला कॉम्प्रेस कधी होऊ देत नाहीत. आणि कारण त्याच्यामध्ये असणारे स्ट्रेंथनिंग, रिजिडिटी, स्ट्रॉंगनेस, टफनेस, बरोबर आहे? ते कशामुळं आला? तर त्या मेकॅनिकल टिश्यूमुळं आला. आणि त्या मेकॅनिकल टिश्यूमध्ये असणारे हे प्रिन्सिपल जे आहे इनकॉम्प्रेसिबिलिटी, ते काय करतं तर त्या झाडाला, त्या स्टेमला कॉम्प्रेस होऊ देत नाही आणि सहजासहजी ते स्टेम, ते खोड हेड लोड घेऊन उभं असतं, अगदी दिमाखात उभं असतं. त्याच्यामुळं त्याला कसलीही इजा होत नाही, बरोबर आहे? आता त्यामध्ये डिटेलमध्ये जाऊया. इनकॉम्प्रेसिबिलिटी इन द स्टेम. Okay, this incompressibility principle always subjected to the stems. Okay, point number 1, just as the stem has to face the bending action of wind. मागच्या लेक्चरला आपण इनफ्लेक्सिबिलिटी प्रिन्सिपलमध्ये हे बेंडिंग ॲक्शन बघितल्या होत्या. इट हॅज बिअर टू वेट ऑफ ब्रँचेस. त्याला भरपूर ब्रँचेसचं वजन आहे. लिव्हचं वजन आहे. अँड फ्रूटचं वजन आहे. अँड टू हेल्ड देम लॉफ्ट इन द एअर. हे सगळं ओझं असून सुद्धा हवेमध्ये त्याला व्यवस्थित मला असं हवेमध्ये व्यवस्थित त्याला ओझं सहन करायचं किंवा व्यवस्थित ठेवायचं आहे, बरोबर आहे? ते कुणाचं काम आहे? त्या स्टेमचं काम आहे. नंबर 2, द स्टेम therefore requires mechanical tissues so that it won't get compressed because of heavy load. म्हणून त्या स्टेमला अशा विशिष्ट प्रकारच्या मेकॅनिकल टिश्यूची गरज आहे जे त्या स्टेमला कॉम्प्रेस होऊ देणार नाही. ओके, नाही इनकॉम्प्रेसिबिलिटी आपण डायकॉट स्टेममध्ये आता बघूया. डायकॉट स्टेममध्ये इनकॉम्प्रेसिबिलिटी बघत असताना इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. डायकॉट स्टेम, कॉलमनर रूट्स ऑफ बनियन, म्हणजे वडाचं झाड. कॉलमनर रूट्स ऑफ बनियन फायकस बेंगालेन्सिस आर द एक्सटर्नल सपोर्टिंग कॉलम्स. आपण वडाच्या झाडाला जे बघतो पारंबे आलेले आहेत ते कोण आहे? तो एक्सटर्नल सपोर्टिंग कॉलम आहेत. हावेवर इन ऑल प्लांट्स दिस प्रोव्हिजन इज नॉट अवेलेबल बट द स्टेम ऑफ द मोस्ट ऑफ द प्लांट्स हॅव्हिंग इंटरनल सपोर्टिंग कॉलम. प्रत्येक झाडामध्ये असं वडाच्या झाडासारख्या पारंब्या नसतात. पारंब्या काय करतात? सपोर्टिंग कॉलमचं काम करतात. तर आता कडुलिंबामध्ये, आंब्यामध्ये, पिंपळामध्ये असे सपोर्टिंग कॉलम आपल्याला बघायला भेटत नाहीत.
मग त्या झाडाने काय केलेलं असतं, इंटरनली दॅट स्टेम हॅव्हिंग दॅट ॲबिलिटी ऑफ सपोर्टिंग कॉलम. इंटरनली तो स्वतः असं काय डेव्हलप करून घेतो मेकॅनिकल टिश्यू, तो कॉलमचा सपोर्ट त्या वरच्या सगळ्या हेड लोडला देऊ शकतो. डिमांड ऑफ सच रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज कॉलमनर रिक्वायरमेंट. आणि अशा गरजेला काय म्हणलं जातं, ह्या डिमांडला कॉलमनर रिक्वायरमेंट. सच कॉलमनर रिक्वायरमेंट इज फाउंड इन वुडी डायकॉट स्टेम्स. जे डायकॉटमध्ये वुडी स्टेम आहेत, त्या वुडी डायकॉट स्टेममध्ये आपल्याला अशी कॉलमनर अरेंजमेंट ऑफ द स्टेम बघायला भेटते. मग ह्या कॉलमनर अरेंजमेंटमध्ये मग मेकॅनिकल टिश्यू आलेच. मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन वगैरे कसं आहे ते आपण बघूया. कुठला मेकॅनिकल टिश्यू तिथे इन्व्हॉल्व झालेला आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन त्या स्टेममध्ये कसं आहे हे आपण बघूया. मेकॅनिकल टिश्यू कन्सर्न. नंबर 1, सेकंडरी ग्रोथ इज द मेकॅनिकल टिश्यू दॅट मीट्स दिस डिमांड. दिस सेकंडरी झायलेम फॉर्म्स द वूड दॅट इज द सेंट्रल कंडक्टिंग कॉलम. सेकंडरी ग्रोथ हे डायकॉट स्टेममध्ये जे होते, बरोबर आहे, ते काय करते तर ह्या कॉलमची फुलफिलमेंट, डिमांडची फुलफिलमेंट करते. बरोबर आहे. सेकंडरी ग्रोथ मध्ये जो काय सेकंडरी झायलम तयार होतो आणि तो सेकंडरी झायलम काय करतो तर सेंट्रल कंडक्टिंग कॉलमचं काम करतो. ओके. नंबर 2, द सेकंडरी झायलम इज रेडियली ट्रॅव्हर्स्ड बाय मेड्युलरी रेज ऑफ व्हॅरिड लेंथ. जो सेकंडरी झायलम रेडियली आहे, रेडियली म्हणजे असा उभा, ट्रॅव्हर्स्ड म्हणजे इंटरमिक्स्ड बाय मेड्युलरी रेज ऑफ व्हॅरिड लेंथ. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डायकॉट स्टेमचा ट्रान्सफर सेक्शन घेताय त्यावेळेस तुम्हाला झायलेम, तो सेकंडरी झायलेम त्याचा डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो. त्यासोबतच अशा पॅरेनकायमाटस स्ट्रिप्स तुम्हाला उभ्या झालेल्या बाहेरून आत आलेल्या दिसतात. त्या स्ट्रिप्स म्हणजे काय, मेड्युलरी रेज. तो झायलेम अलॉंग विथ मेड्युलरी रेज gives the mechanical support to the stem. Secondary xylem is formed of vessels and tracheids along with xylem parenchyma and sclerenchyma parenchyma. तो सेकंडरी झायलेम मध्ये वेसेल्स बघतो आपण, ट्रॅकिड्स बघतो, झायलेम पॅरेनकायमा आणि झायलेम स्क्लेरनकायमा हे सेकंडरी झायलेमचे कोण आहेत तर एलिमेंट्स आहेत. त्यांनी सेकंडरी झायलेम बनलेला आहे. दिस कॉलम इज क्वाईट efficient so that the stem become enough strong to bear the load and therefore becomes incompressible. आणि त्या सेकंडरी झायलेममुळं त्या स्टेममध्ये असणाऱ्या सेकंडरी झायलेम आणि त्या सेकंडरी झायलेमचे एलिमेंट्स हे सगळे काय तर मेकॅनिकल टिश्यूचं काम करतात. आणि त्या मेकॅनिकल टिश्यूमुळं तर हे स्टेममध्ये असं कॉलमनर स्ट्रक्चर तयार होतं. आणि ते कॉलमनर स्ट्रक्चर काय करतं, त्या स्टेमला इनकॉम्प्रेस होऊ देत, त्या स्टेमला कॉम्प्रेस होऊ देत नाही. बरोबर आहे. आणि सहजासहजी ते काय करतं तर हेड लोड ॲब्सॉर्ब करून घेतं, सहन करतं. आता मोनोकॉट स्टेम, डायकॉट स्टेम हे उडी आहेत, पण मोनोकॉट स्टेममध्ये मात्र तिथं मात्र वेगळं पण बघायला भेटतं. डायकॉटमध्ये वुडी प्लांट आहेत, पण मोनोकॉटमध्ये वूड फॉर्मेशन, मोनोकॉटच्या स्टेममध्ये वूड फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. ते आता डिटेलमध्ये बघूया. नंबर 1, व्हेरी फ्यू मोनोकॉट्स आर द आर्बोरेसेंट नेचर. आर्बोरेसेंट नेचरमध्ये डायकॉटचं प्लांट कसं आहे तसं. तर मग मोनोकॉटमध्ये सर्वसाधारण आपल्याला काय अनब्रांचड स्टेम पाहायला मिळतं. ज्वारीचं झाड बघा, गव्हाचं प्लांट बघा, त्यानंतर ऊस पहा, हे सगळे अनब्रांचड स्टेम आहेत. पण काही मोनोकॉटमध्ये असं डायकॉटसारखं अरेंजमेंट आहे. मेन स्टेम आहे, त्याला ब्रांचेस आहेत, त्याला सब ब्रांचेस आहेत, मग लिव्ज आहेत, असे त्याला स्ट्रक्चरला कशा म्हणतो, आर्बोरेसेंट नेचर. व्हेरी फ्यू मोनोकॉट्स आर ऑफ आर्बोरेसेंट नेचर. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सच आर्बोरेसेंट मोनोकॉट्स आर द मोस्ट ऑफ द पाम्स. पाममध्ये आपल्याला अशी अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते डायकॉट्स प्लांटसारखी. नंबर 2, इन दीज मेंबर्स सेकंडरी ग्रोथ इज रादर ॲबनॉर्मल. अशा कंडिशनमधल्या पाममध्ये सेकंडरी ग्रोथ असते ती कशी असते, ॲबनॉर्मल असते. ड्युरिंग इन्क्रीज इन द थिकनेस ऑफ स्टेम द लॉट ऑफ पॅरेनकायमा इज प्रोड्यूस्ड. आणि ही सेकंडरी ग्रोथ ॲबनॉर्मल ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ होत असताना भरपूर पॅरेनकायमा तयार होतं आणि त्याच्यामुळं त्या स्टेमचं थिकनेस वाढतं. द व्हॅस्क्युलर बंडल्स आर स्कॅटर्ड इन द ग्राउंड टिश्यू ऑफ पॅरेनकायमा. आणि त्या सेकंडरी ग्रोथमध्ये व्हॅस्क्युलर बंडल हे स्कॅटर्ड झालेले असतात, विखुरलेले असतात. अशी मोनोकॉट स्टेमची ती अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. कुठं, जिथं ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ होते तिथं, रेग्युलर मोनोकॉट प्लांटमध्ये नाही.
आता मेकॅनिकल टिश्यू कन्सर्न ते कुठले ते बघूया. नंबर 1, द मेकॅनिकल टिश्यू इज स्क्लेरनकायमा. अशा मोनोकॉटमध्ये जो मेकॅनिकल टिश्यू कुठला असतो तो स्क्लेरनकायमा असतो. दॅट इज द मेन मेकॅनिकल टिश्यू. इट असोसिएटेड विथ द वॅस्क्युलर बंडल्स स्कॅटर्ड इन द ग्राउंड टिश्यू. आणि ग्राउंड टिश्यूमध्ये स्कॅटर्ड वॅस्क्युलर बंडल झालेले आहे त्याच्यासोबत तो असोसिएटेड असतो. द वॅस्क्युलर बंडल्स आर सराउंडेड बाय शीथ ऑफ स्क्लेरनकायमा. आणि काही ठिकाणी परत हे वॅस्क्युलर बंडल शीथनं काय असतात तर कवर असतात. आणि ते शीथ म्हणजे काय, त्याचं एनवलप, बरोबर आहे, त्याचं कवरिंग. आणि ते परत वॅस्क्युलर बंडलचं कवरिंग इथं काय स्क्लेरनकायमाटस असतं. अँड हिन्स सच वॅस्क्युलर बंडल्स आर कॉल्ड ॲज फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स. ह्या वॅस्क्युलर बंडलला स्क्लेरनकायमाटस शीथनं कव्हर केल्यामुळं या वॅस्क्युलर बंडलला काय म्हटलं जातं तर फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स. ओके. नंबर 2, each vascular bundle is a column and such column together work against incompressibility. आणि हे प्रत्येक वॅस्क्युलर बंडल अलॉंग विथ देअर स्क्लेरनकायमा वर्क ॲज ए कॉलम. हे प्रत्येक वॅस्क्युलर बंडल हे कॉलम म्हणून काम करतं आणि ते सगळे एकत्र मिळून कशाचं काम करतात तर इनकॉम्प्रेसिबिलिटी. त्या ते स्टेम सहजासहजी हेड लोड काय करतो ॲब्सॉर्ब करून घेतो आणि कॉम्प्रेस होत नाही. सो इन दिस वे this is the incompressibility principle. Now the next principle is the inextensibility. This principle is related to the roots of the plants. प्लांटच्या रूटमध्ये हे प्रिन्सिपल आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याचं मिनिंग काय, डेफिनेशन काय, ॲबिलिटी टू विथस्टँड द पुलिंग फोर्सेस दॅट इज लॉन्जिट्युडनल टेन्शन. ते इनएक्सटेन्सिबिलिटीचं मिनिंग आहे. ते आपण मराठीमध्ये समजून घेऊया. आपण एखादं झाड बघतो, जुनं एकदम झाड आहे, ते दिमाखात उभं आहे जमिनीमध्ये आणि त्याच्या खाली अंडरग्राऊंड रूट्स आहे, बरोबर आहे. असं कधी आपल्याला पाहायला मिळालंय का, खूप जोराची हवा आली, खूप मोठं चक्रीवादळ आलं आणि जमिनीत असणारे रूट्स असे बाहेर उन्मळून आले, बरोबर आहे. रबर ताणल्या गेल्यासारखे जमिनीच्या खालचे रूट्स असे ताणून वर आले, रबरासाठी एक्सटेंड झाले आणि ज्यानंतर हवा निघून गेली आणि त्यानंतर परत हे जमिनीमध्ये ॲज इट इज आले. रूट्स हे ॲज इट इज परत जमिनीमध्ये आले, पूर्ववत झाले. हवा आल्यानंतर एक्सटेंड झाले आणि परत चक्रीवादळ निघून गेलं, वादळ निघून गेलं की परत रूट्स ॲज इट इज आपल्या जागेवर आले. असं कधीही पाहायला मिळत नाही. असं जर झालं तर त्या झाडाचं आयुष्य अस्तित्व धोक्यात आहे. मग काय करतात तर हे हवा आल्यानंतर खूप मोठं वादळ आलं, खूप मोठा तडाखा बसला वादळाचा, अशा प्रसंगी ते रूट्स काय करतात तर तो विंड वेलॉसिटीचा स्ट्रेस ॲब्सॉर्ब करून घेतात. दॅट प्रिन्सिपल इज द इनएक्सटेन्सिबिलिटी. असं पुलिंग होऊ देत नाहीत. पुलिंग जर झालं तर झाड नष्टच होणार आहे, ते परत जागेवर येणारच नाही, बरोबर आहे. मग फार मोठं चक्रीवादळ आहे, अशामध्ये झाडं उन्मळून पडतात. मग ते कसं काय तुम्ही म्हणाल, असं आपण झाडं उन्मळून पडलेली पण बघतो. हो बघतो खरं, पण त्याचं उत्तर असं आहे की झाडाच्या ताकदीच्या पेक्षा जास्त जर तो पुलिंग फोर्स असेल तर झाड काही करू शकणार नाही, बरोबर आहे. आपण वारं आल्यानंतर काय होतं, सहजासहजी आपण आपल्या स्वतःच्या बॉडीला काय करून घेतो, बॅलन्स करून घेतो. खूप जोराचं वारं आलं तरी आपण सहजासहजी बॅलन्स कसं करता येईल त्याचा प्रयत्न करतो, स्वतःला बॅलन्सिंग करून घेतो. त्याच्यापेक्षा जास्त बॅलन्स हवा आली तर आपण काय करतो, जवळपास आपल्या जवळपास जे काहीतरी हे वस्तू आहेत त्या वस्तूंना, झाड असेल, एखादी बिल्डिंग असेल, एखादा लोखंडी खांब असेल, त्याला धरून थांबण्याचा प्रयत्न करतो. आणि खूपच जोराची हवा आली आणि ती आपल्याला सहन नाही झाली, आपण सहजासहजी उडून पण जाऊ शकतो, बरोबर आहे. मग हे पुलिंग फोर्सच्या बाबतीत तेच आहे. पुलिंग फोर्समध्ये रूट्स काय करतात तर स्वतःला एक्सटेंड होऊ देत नाहीत, ते स्वतः जागेवरच असतात. आणि ते काय करतात तर त्यामध्ये असणारं प्रिन्सिपल इनएक्सटेन्सिबिलिटी जे आहे, जे मेकॅनिकल टिश्यू आहे त्यामध्ये असणारे हे प्रिन्सिपल इनएक्सटेन्सिबिलिटी, ते काय करतात तर झाडाला त्या रूट्सला एक्सटेंड होऊ देत नाहीत. ओके. मग आता त्यामधले डिटेल बघूया. पॉईंट नंबर 1, ॲबिलिटी ऑफ ऑर्गन टू फेस लॉन्जिट्युडनल टेन्शन इज नोन ॲज इनएक्सटेन्सिबिलिटी. आता हे तुमच्या लक्षात आलं. पुढचा मुद्दा बघूया.
वन ऑफ द फंक्शन्स ऑफ रूट सिस्टीम इज होल्ड टू प्लांट इन प्रॉपर अपराईट पोझिशन अबाव द ग्राउंड. हे पण तुम्हाला माहीत आहे. त्या मुळाचं कामच आहे की झाडाला व्यवस्थित अपराईट म्हणजे सरळ पोझिशनमध्ये जमिनीवर धरून ठेवणे किंवा राखणे. नंबर 3, द रूट्स आर सब्जेक्टेड टू पुलिंग ॲक्शन ऑफ द विंड लॉन्जिट्युडनल टेन्शन. बरोबर आहे. ते रूट्स आर ऑलवेज सब्जेक्टेड टू द पुलिंग ॲक्शन, पण ते तसं होऊ देत नाहीत. का? ड्यू टू प्रिन्सिपल ऑफ इनएक्सटेन्सिबिलिटी. नेक्स्ट पॉईंट, in order to face the uprooting action of the wind, roots require special distribution pattern of mechanical tissues called as rope requirement. असं हे अपरूटिंग होऊ नये, त्या रूटचं एक्सटेन्शन होऊ नये म्हणून काय करतात तर रूट्स रिक्वायर स्पेशल डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ मेकॅनिकल टिश्यू. ते पॅटर्न कसं आहे? रोप रिक्वायरमेंट. दोरखंड जे बघतो आपण ह्याला बांधला जातो, झोका करण्यासाठी, झोक्यासाठी बांधतात किंवा मोठमोठ्या ट्रक फसलेले असतात, ते ट्रक फसलेले ट्रॅक्टर ओढून काढतात, त्यासाठी दोर वापरला जातो. तो दोर तुम्ही बघितलाय, त्याला आपण काय म्हणतो? रोप. बरोबर आहे. तशी अरेंजमेंट ह्या तशी रोप रिक्वायरमेंटची गरज असते रूट्सला. नेक्स्ट पॉईंट, दिस रोप ऑक्युपाईज द सेंटर ऑफ द ऑर्गन. आपल्या रूटमध्ये सेंट्रल पोर्शन आहे, ह्या रोपनी ऑक्युपाय केलेला असतो, म्हणजे ह्या मेकॅनिकल टिश्यूनी. फॉर इम्पार्टिंग इनफ्लेक्झिबिलिटी द मेकॅनिकल टिश्यू आर ॲट द पेरिफेरी. बरोबर आहे. आणि ह्याला मदतनीस म्हणून, म्हणून काय करा, सेंट्रली लोकेटेड जो रोप आहे त्याला परत मेकॅनिकल टिश्यूचं काय असतं तर पेरिफेरी, म्हणजे त्याच्या आउटर साईडला काय असतं तर अरेंजमेंट असते. अशा प्रकारे सेंट्रली लोकेटेड रोप ऑफ मेकॅनिकल टिश्यू, परत त्याला परत कव्हरिंग आहे मेकॅनिकल टिश्यूचं, आणि अशी ती स्पेशल अरेंजमेंट आहे, ते झाडाला काय पुलिंग, त्या रूट्सला पुलिंग ॲक्शनपासून थांबवतात, एक्सटेन्शनपासून थांबवतात. लास्ट पॉईंट बघा, इन एनी कॉर्ड ऑफ रेजिस्ट द रेजिस्ट द टेन्शन, द फायबर्स आर ट्विस्टेड टुगेदर. सच अन अरेंजमेंट ब्रिंग्स अबाउट इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेन्स. बरोबर आहे. आपण हे फायबर आपण अशा रोपमध्ये किंवा कुठल्या कॉर्डमध्ये असं बघतो तर ते तिथले फायबर्स असे ट्विस्ट झालेले दिसतात आपल्याला. आपल्या दोरखंडामध्ये आपण बघतो, दोरखंडामध्ये फायबर्स असे ट्विस्ट झालेले असतात जेणेकरून त्याची ताकद वाढण्यासाठी. बरोबर आहे. हावेवर इन रूट मेकॅनिकल टिश्यू डू नॉट एक्झिबिट एनी सॉर्ट ऑफ ट्विस्टिंग. आपण दोरखंडामध्ये तशी अरेंजमेंट बघतो खरं, पण प्लॅन्टच्या रूटमध्ये तशी अरेंजमेंट झालेली नसते. सिम्पली दे आर सेंट्रली लोकेटेड मेकॅनिकल टिश्यू अलॉंग विथ देअर पेरिफेरी, द अरेंजमेंट ऑफ मेकॅनिकल टिश्यू इज देअर. पण दोरखंडामध्ये जसे ट्विस्टेड अरेंजमेंट आहे तशी ट्विस्टेड अरेंजमेंट आपल्याला रूट्समध्ये मेकॅनिकल टिश्यूच्या अरेंजमेंट तशी रूटमध्ये पाहायला मिळत नाही. दे आर सिम्पली लोकेटेड इन द रूट्स. बरोबर आहे. हे एक त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आता आपण डायकॉट रूटमध्ये बघूया. आता डायकॉट रूटमध्ये अरेंजमेंट बघा. आता इथं डायग्राम दिलेली आहेच. पॉईंट फर्स्ट, मेकॅनिकल टिश्यू इन द मॅच्युअर रूट ऑफ डायकॉट इज मोस्टली सेकंडरी झायलेम. मोस्टली सेकंडरी झायलेम मेकॅनिकल टिश्यू हा डायकॉट रूटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दिस सेकंडरी झायलेम इज मेड ऑफ वेसल्स, ट्रॅकिड्स अलॉंग विथ झायलेम स्क्लेरनकायमा अँड झायलेम पॅरेनकायमा. हा सेकंडरी झायलेमचे हे चारही एलिमेंट आपल्याला डायकॉट रूटमध्ये स्टेममध्ये पाहायला मिळतात. बिसाइड दीज एलिमेंट्स मेड्युलरी रेज द नॅरो शीट्स ऑफ पॅरेनकायमा आर रॅडियली डिस्पर्स इन द रूट्स. बरोबर आहे. ह्यासोबतच ह्या सेकंडरी झायलेम सोबतच ट्रान्सवर्सली अरेंज्ड मेड्युलरी रेज ह्या पॅरेनकायमाच्या स्ट्रिप्स आपल्याला पाहायला मिळतात. हे दोघं मिळून काय करतात तर अपरूटिंग होऊ देत नाही. नंबर 2, these secondary xylem act as a strong rope to face the longitudinal tension. आणि हा सेकंडरी झायलोम कशासारखं काम करतो? दोरखंडासारखं काम करतो. आणि तो काय करतो तर मेकॅनिकल सपोर्ट त्या रूटला देतो. फर्दर प्रेझन्स ऑफ मेड्युलरी रेज ॲट इंटरवल्स इम्पॉर्ट इनफ्लेक्झिबिलिटी टू द रोप. आणि परत हे मेड्युलरी रेज काय करतात तर त्या सेकंडरी झायलेमच्या रोपला फ्लेक्झिबिलिटी देतात.
फ्लेक्झिबिलिटी देऊन त्याला मदत करतात. मोनोकॉट रूट बघूया आता. इन मोनोकॉट्स द सेकंडरी ग्रोथ इज ॲबसेंट. मोनोकॉटच्या रूटमध्ये स्टेममध्ये सेकंडरी ग्रोथ ॲबसेंट आहे. नंबर 2, द रूट possesses epiblema followed by broad cortex and central stele of polyarchy type. बरोबर आहे. रूट्सला आउटर मोस्ट कव्हरिंग एपिब्लेमा आहे, त्यानंतर कॉर्टेक्स आहे आणि सेंट्रल लोकेटेड स्टील आहे, त्यामध्ये पॉलिआर्क टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल्स आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 3, द ओनली मेकॅनिकल टिश्यू इज प्रायमरी झायलेम. इथं मेकॅनिकल टिश्यू कोण आहे? प्रायमरी झायलेम, स्पेशली मेटाझायलेम. मेटाझायलेम म्हणजे काय? लार्जर कॅव्हिटी झायलेम सेल्स आर कॉल्ड ॲज मेटाझायलेम. बरोबर आहे. मग इथं मेटाझायलेम, प्रायमरी झायलेममध्ये मेटाझायलेम काय आहे तर स्पेशल मेकॅनिकल टिश्यू इथं काम करतो मोनोकॉट रूटमध्ये. द रिंग ऑफ सेपरेट वॅस्क्युलर बंडल एनक्लोजेस द ब्रॉड पिथ. बरोबर आहे. तर तुम्ही वॅस्क्युलर बंडल कसे आहेत? पॉलिआर्क टाईपचे आहेत आणि त्यांच्या सेंटरला कोण आहे तर पिथ आहे. इन अर्ली स्टेज only few layers of parenchyma of the pith in contact with the metaxylem elements become sclerenchyma. बरोबर आहे. परत पॅरेनकायमाचे लेयर्स आहेत पिथमध्ये, नो डाऊट. पिथ इज पॅरेनकायमाटस. अलॉंग विथ दिस पिथ मेटाझायलेम एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द वॅस्क्युलर बंडल अँड दिस मेटाझायलेम इज द स्क्लेरेनकायमाटस. आणि ते स्क्लेरेनकायमाटस मेटाझायलेम असल्यामुळं तर त्या रूटला ते अप्रूट होऊ देत नाहीत. बरोबर आहे. नंबर 4, दस मेटाझायलेम एलिमेंट्स अलॉंग विथ ॲडजॉइनिंग स्क्लेरेनकायमा फॉर्म ए सिलेंडर ऑफ मेकॅनिकल टिश्यू इन द रूट. आणि हे मेटाझायलेम तर आहेत, मेटाझायलेम हे स्क्लेरेनकायमाटस आहेत. परत ह्या मेटाझायलेमला, झायलेम एलिमेंट्सला परत स्क्लेरेनकायमाटस कव्हरिंग असल्यामुळं परत आणखीन त्या मेटाझायलेमची ताकद, स्ट्रेंथनिंग वाढते आणि ते काय करतात तर इन एक्सटेन्सिबिलिटी प्रिन्सिपलमध्ये काम करतात, त्या रूटला अप्रूट होऊ देत नाहीत. नंबर 5, समटाईम ॲट लॅटर स्टेज द एंटायर पिथ बिकम्स स्क्लेरेनकायमाटस. काही कंडिशनमध्ये आपण एंटायर पिथ स्क्लेरेनकायमाटस बघतो. अँड बिकम ए सॉलिड रोप टू द फेस अपरूटिंग ॲक्शन टू द विंड. आणि एकदम सॉलिड घट्ट असं काय होतं तर रोप, कॉलमनर रोप तयार होतो आणि तो कॉलमनर रोप काय कशासाठी मदत करतो तर त्या रूटला अपरूटिंग होऊ देत नाही. पुढचं आणि लास्ट प्रिन्सिपल आहे शेअरिंग स्ट्रेस, ॲबिलिटी टू फेस विंड ॲक्शन. बरोबर आहे. शेअरिंग स्ट्रेस कशामध्ये प्रिन्सिपल असतं तर लीव्हजमध्ये असतं. ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. नंबर 1, लीव्हज आर डॉर्सिव्हेंट्रल फ्लॅट ऑर्गन. आतापर्यंत आपण स्टेम बघितले, रूट बघितले, ते कसे आहेत? कॉलमनर आहेत, सॉलिड आहेत. पण हे कसे आहेत? डॉर्सिव्हेंट्रल आणि फ्लॅट. लीव्हज डॉर्सिव्हेंट्रल आणि फ्लॅट आहे. नंबर 2, देअर रिक्वायरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेकॅनिकल टिश्यूज आर डिफरंट दॅन दोज ऑफ स्टेम अँड रूट्स, दॅट इज सिलेंड्रिकल ऑर्गन्स. रूट आणि स्टेम हे सिलेंड्रिकल ऑर्गन असल्यामुळं त्याच्यामध्ये मेकॅनिकल टिश्यू आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे वेगळ्या प्रकारे आहे आणि लीव्हजमध्ये वेगळ्या प्रकारे. फर्दर ॲज कम्पेअर टू स्टेम अँड रूट्स द लीव्हज आर डेलिकेट ऑर्गन. आणखीन काय वेगळं पण आहे लीव्हजमध्ये? रूट आणि स्टेम हे उडी आहेत, पण लीव्हज मात्र कसे आहेत तर डेलिकेट ऑर्गन आहे. नंबर 3, इन ऑर्डर टू फंक्शन मोर इफेक्टिवली द लॅमिना एक्सपांड्स पॅरलल to the ground. In order to function more effectively, the lamina expands parallel to the ground, acquiring position at right angles to the stem. बरोबर आहे. झाडावर किंवा ब्रँचेसला लीव्हचे अरेंजमेंट कसे झालेले? पॅरलल टू ग्राउंड आहे. बरोबर आहे. कशासाठी तर पुढं आहे बघा. इन दिस पोझिशन इट इज सब्जेक्टेड टू विंड ॲक्शन. बिकॉज ऑफ द शेअरिंग फोर्स द लॅमिना मे गॉट टर्न्ड ऑफ. बरोबर आहे. टॉर्न्ड ऑफ अशी त्यांची अरेंजमेंट आहे. तर आहे ना, त्याच्यामुळं काय होतं तर ते विंड ॲक्शनचा स्ट्रेस शेअर करू शकतात. ज्या दिशेने वारा असेल त्या दिशेनं ते सळसळतात आणि परत लीव्हज गेले की परत ते हवा गेली की परत ॲज इट इज आपल्या जागेवर येतात. पण काही वेळेस असं होतं खूप मोठं वारा असतं. बरोबर आहे. आणि काही प्लांटच्या लीव्हजमध्ये
लीव्ज असे डेलिकेट असतात, फार मोठे असतात. मग अशा कंडिशनमध्ये ते लीव्ज फाटण्याची बी टर्नड ऑफ म्हणजेच फाटण्याची पण शक्यता असते. अशा कंडिशनमध्ये त्या झाडाला विचार करून मेकॅनिकल टिश्यू असे डेव्हलप करावं लागतात, त्याच्यामध्ये ते प्रिन्सिपल डेव्हलप करावे लागतात, जेणेकरून ते लीव्ज टॉर्नड ऑफ म्हणजे ते जे फाटणार नाहीत ह्याची काळजी त्या झाडाला घ्यावी लागते. नंबर 4, द वेन्स स्प्रेड ओव्हर लॅमिना फ्रॉम द नेसेसरी फॉर्म द नेसेसरी स्केलेटन अँड ॲक्ट ए रिजिड फ्रेमवर्क. एक महत्त्वाचा पॉईंट ह्या लीव्जमध्ये आहे, त्यामध्ये जे असणारे व्हेन्स आहेत त्यांचं जे व्हेनेशन आहे, त्यांचे नेटवर्क आहे, अशा प्रकारे ते असे डेव्हलप करतात. तर लीव्जला काय करतात तर दॅट व्हेन्स प्रोव्हाइड द स्केलेटन म्हणजेच दे प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल फ्रेमवर्क, स्ट्रक्चरल सपोर्ट, मेकॅनिकल सपोर्ट टू द लीव्ज. हे व्हेन्स काय करतात तर स्ट्रक्चरल फ्रेमवर्क देतात, स्केलेटन देतात आणि त्याच्यामुळं मेकॅनिकल सपोर्ट त्या लीव्जला मिळतो त्या व्हेनेशनमुळे. आता पॉईंट नंबर 6, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फायनेस्ट आर्किटेक्चर ऑफ द लीफ व्हेनेशन इज द लीफ ऑफ विक्टोरिया ॲमेझोनिका विच इज द जायंट वॉटर लिली. ह्या नेटवर्कचं जर आपल्याला आर्किटेक्चर सुंदर बघायचं असेल तर विक्टोरिया ॲमेझोनिका लीव्जमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ते वॉटर लिली त्याचं कॉमन नेम आहे. द लीफ हॅज डायमीटर ऑफ नियरली 2 मीटर्स. 2 मीटर त्या झाडाचं त्या लीव्जचं काय डायमीटर आहे. दिस जायंट लॅमिना इज सपोर्टेड बाय फाईन नेटवर्क ऑफ वेन्स ऑन द अंडर सरफेस. लीव्जच्या खालच्या बाजूला जर बघितलं सेकंड डायग्राममध्ये लीव्जचं आपल्याला काय बघायला भेटते तर खालची बाजू बघायला भेटते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आर्किटेक्चर ऑफ द वेन्स कशा सिस्टमॅटिकली अरेंज झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दिस नेटवर्क इज द फायनेस्ट RCC कन्स्ट्रक्शन ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. आणि ह्याला आहे ना फायनेस्ट RCC कन्स्ट्रक्शन म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. हे बघा तुम्ही इंटरनेटवर गुगलवर हे न्यूज बऱ्याच वेळा बघितलेलं असेल, किती सुंदर जाळी किंवा त्यांची अरेंजमेंट वेन्सची आहे. ओके, दिस नेटवर्क इज द फायनेस्ट RCC कन्स्ट्रक्शन ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डमध्ये हे फायनेस्ट RCC कन्स्ट्रक्शन म्हटलं तर काय वावगा ठरणार नाही. दॅट कॅन बिअर द वेट नियरली 100 to 150 पाऊंड्स. 100 ते 150 पाऊंडचं वजन जे आहे त्या लिपचं ते सहजासहजी काय करतात तर बिअर करतात. 2 मीटर त्याचं डायमीटर, त्याचं वजन म्हणजे पाऊंड्समधले 100 ते 150 पाऊंड्स म्हणजे वजन आपलं किती होईल 45 ते 80 किलोग्रॅम त्याचं वजन होईल. म्हणजे तेवढं वजन हे नेटवर्क काय करतं, हे व्हेनेशन काय करतं सहजासहजी सपोर्ट करतं आणि सहजासाठी त्याला आहे ना मेकॅनिकल सपोर्ट देतं. ओके, पॉईंट नंबर 7, मेकॅनिकल सपोर्ट इज नीडेड टू फेस बेंडिंग फोर्स ऑफ द विंड. फोर्स लीव्ज असे बेंड होऊ नयेत म्हणून त्यामध्ये काय तर परत बघा, टू फेस दिस स्ट्रेस द लॅमिना पॉझेसेस आय शेप्ड गर्डर्स स्प्रेड अक्रॉस द लॅमिना. बरोबर आहे, आणि त्यामध्ये त्याचं बेंडिंग होऊ नये म्हणून त्यामध्ये पण आय गर्डर्स आहेत, जे आपण आहे ना पहिल्या प्रिन्सिपलमध्ये इनफ्लेक्झिबिलिटीमध्ये बघितले होते. आय गर्डर्स 2 फ्लॅंजेस आहेत अप्पर लोअर आणि त्याच्यामध्ये वेब आहे, ते पण आपण आय गर्डर्स इथं कन्सिडर करायचे. ते कसे कन्सिडर करायचे, लॅमिनाचं अप्पर एपिडर्मिस किंवा लोअर एपिडर्मिस, त्या अप्पर एपिडर्मिसपासून ते वेन्स आणि लोअर एपिडर्मिसपासून ते वेन्स असे आय गर्डर्स कन्सिडर करायचे. ओके, अप्पर एपिडर्मिस आणि वेनला फ्लॅंजेस कन्सिडर करायचे आणि त्यामधला भाग वेबचा, किंवा लोअर एपिडर्मिस आणि वेन्स यांना फ्लॅंजेस कन्सिडर करायचे आणि त्या दोघांच्या मधला भाग चोकायचा भाग आहे तो वेबचा. अशा प्रकारे आय गर्डर इथं कन्सिडर करायचे. नंबर 8, द मार्जिन्स ऑफ द लीफ ब्लेड आर सब्जेक्टेड टू विंड ॲक्शन. लीफचं मार्जिन आहे हे नेहमी काय तर आहे ना हवेचा त्याच्याशी संपर्क असतो. द लार्ज साइज्ड लॅमिना ऑफ द बनाना इज नेवर फाउंड इंटॅक्ट बट इज ऑलवेज टॉर्न्ड ऑफ. बनानाच्या लीव्समध्ये आपण बघतो ते जोराचं वारं सहन करू शकत नाही आणि नेहमी आपल्याला ते फाटलेलं दिसतं. टॉर्न्ड ऑफ म्हणजे फाटलेलं दिसतं. इन सम प्लांट्स
the lamina possesses intramarginal veins that efficiently ward off the lamina. आपण बघतो काही प्लांट्सच्या लीव्समध्ये लॅमिनामध्ये इंट्रामार्जिनल वेन्स आहेत, त्याच्यामुळं काय करतात तर ते त्याला फाटू देत नाहीत. ओके. नंबर 9, इन इक्युलिप्टस दॅट इज अ डायकॉट लीफ हॅज ए सेमी ल्युनार पॅच ऑफ कोलेनकायमा इन द हायपोडर्मिस ऑफ द मार्जिन. आता हे डायग्राम नंबर ए मध्ये, खाली फोटोमध्ये डायग्राम नंबर ए दिसते. त्या डायग्रामच्या टिपला लिपच्या इक्युलिप्टस लिपचा TS आहे आणि त्याच्या टिपला असे सेमिल्युनार म्हणजे अर्धचंद्राकृती आपल्याला कोलेनकायमा पाहायला मिळतो. अँड कोलेनकायमा विच इज द प्रायमरी मेकॅनिकल टिश्यू अँड इट अवॉइड द टर्न ऑफ द लीव्ज. आणि हे कोलेनकायमाटस पॅचेस काय करतात तर लीव्जला फाटू देत नाही. नंबर 10, इन आयरिस that is a monocot leaf has sagittate type of sclerenchyma at the margin. Sagittate type म्हणजे अशा बाणासारखा, धनुष्यबाणासारखा अशा सुरुवातीला टिप हायपोडर्मिसमध्ये त्या लिपच्या टिपला स्क्लेरेन्कायमाटस पॅच आपल्याला पाहायला मिळतो. मग आता इथं आयरिसमध्ये असे सॅजिटेट पॅच पाहायला मिळाला आणि युकॅलिप्टसमध्ये सेमिल्युनार म्हणजे अर्धचंद्राकृती पॅच हे कोलेनकायमाचे पाहायला मिळाले. हे काय करतात तर लीव्जला फाटू देत नाही आणि स्ट्रेस शेअरिंग ॲबिलिटी देतात किंवा स्ट्रेस शेअरिंगचं तो काय करतात तर हे मेकॅनिकल टिश्यू स्ट्रेस शेअर करतात, स्ट्रेस ॲब्सॉर्ब करतात. म्हणून मेकॅनिकल टिश्यू आर कन्सिडर्ड ॲज शॉक ॲब्सॉर्बर्स. शॉक ॲब्सॉर्बर्स म्हटलं जातं त्यांना मेकॅनिकल टिश्यूना. म्हणजे आपण सर्वसाधारण आपल्या बोलीभाषेमध्ये काय म्हणतो, शॉक अब्सर्स. शॉक अब्सर नाही तर ते काय आहे तर शॉक ॲब्सॉर्बर आहे. बरोबर आहे. शॉक अब्सर आपल्या कुठं पाहायला मिळतात, 2 व्हीलरमध्ये पाहायला मिळतात. पुढच्या व्हीलजवळ आणि मागच्या व्हीलजवळ दोन्ही चाकाजवळ शॉक अब्सर्स असतात. बरोबर आहे. तर काय असतं, शॉक अब्सॉर्बर काय करतात तर ते एखाद्या वेळेस पुढचं चाक किंवा मागचं चाक खड्ड्यातून जातं. खड्ड्यातून गेल्यानंतर काय होतं, शॉक ॲब्सॉर्बर तिथं आहे ना काम करतात. शॉक ॲब्सॉर्बरमध्ये ते खाली एक भाग असतो आणि वर असं एक ॲक्सेल असतो. तो ॲक्सेल बरोबर खालच्या भागात शिरतो आणि तो शॉक ॲब्सॉर्बर ॲब्सॉर्ब करून घेतो. मग खड्ड्यातनं चाक गेल्यानंतर चाकसुद्धा वाकडं होत नाही आणि वरचं हँडलसुद्धा तुटत नाही किंवा वाकडं होत नाही. तर काय झालं तर जो खड्ड्याचा जो शॉक आहे तो शॉक ॲब्सॉर्बरनी काय केला, ॲब्सॉर्ब करून गेला. त्याला काय म्हणायचं, शॉक ॲब्सॉर्बर्स. आपण त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये काय म्हणतो, शॉक अब्सर्स. शॉक अब्सर्स ते नाहीत तर काय आहे तर शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारे इथं मेकॅनिकल टिश्यूचा चॅप्टर संपला आणि पुढचा जो चॅप्टर आहे व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम ते पुढच्या आपण लेक्चरला बघूया. थँक्यू.